हे पहा, आज आपण एवढा पावटा तोडला आणि हे थोड्याशा ओल्या शेंगा आहेत ते सोलून भाजी करायला घेणार आहे. आणि हे बघा एवढा आपण हा पावटा तोडलेला आहे आज. तर शेंगा ऊन दिलं की ह्याच्या शेंगा बिया निघतात. ओला वाल आहे हा पावटा सोलला तर ह्याची भाजी करायची आपल्याला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आपलं ब्रुनोचं कधीच जेवण झालेलं आहे. आज ब्रुनो फार लवकर जेवलेला आहे आणि मन्याही सुस्तावला आहे खाऊन पिऊन. तुम्ही जर रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे ह्या पिल्लाचा आपण उपचार केलेला ह्याला मलम लावून. तर ह्या थोडा नख ह्याचा पायाच्या बोटापेक्षा वेगळं झालेला आहे आणि हे शांत असतं आपलं एकटंच कुठे पण. तर ह्या एकट्याला बघून मी फार खायला टाकण्याचा प्रयत्न करते. हा पळूनच जातं ते आणि त्याला कळत नाही. सगळे कोंबडे पळत येतात पण तो खाण्याकडे येतच नाही, हा दुसरीकडेच पळतो. आणि बंड्या बघा, जो पांगळा असतो ना त्यालाच लोक दाबतात. हा बंड्या याच्याच मागं लागतो, ह्याला दुसऱ्याच कोणाच नाही, याच्याच मागं लागतो बंड्या पण. सो ह्याला कधी कधी ना मी जाळीमध्ये कोंडलेलं खायला टाकलं ना, तिथं हा एकटा तिथे असलं की ह्याला कोंडून खायला टाकते, भरपूर टाकते आणि सगळं संपल्याच्या नंतर बाहेर गेला काढते. संपायला हा तास 2 तास लागतो. सकाळी एवढेच तांदूळ टाकले होते बघा, एवढे असे तांदूळ टाकले होते वंजळभर. थोडेच टाकलेले तांदूळ, तर त्याने तेवढे तांदूळ संपले. त्यांनी बरोबर तास लावला चांगला. बघा हे पिल्लू, हे काळ्या कोंबडीचं पिल्लू आहे. 7 भावंडाच्या नंतर हा 8वा आहे. सकाळी आईपासून दूर झालेलं, अजून पण ते पायावरतीच धरतो बरं का तो असा. सगळे फटाफट चालतात पण हा नाही फटाफट चालत. मोठ्या पिल्लांनी मारून मारून ह्याच्या डोक्यावर केस नाही ठेवले बरं का, ह्याच्या सगळे पंख निघाले त्याच्या डोक्यावरचे. बघा ह्या मायलेकींचं प्रेम मगाचपासून पाहते मी. एवढं मोठं पिल्लू झाले तर ही काळी कोंबडी चोचीत दाणे घेऊन तिच्या चोचीत टाकते पिल्लाच्या. मग अशी पाहायला पाहिजे होतं. पिल्लं किती मोठी झाली तरी आईला लहानच असतात. हे बघा छोटंसं कोकरू ऊब शोधण्याचा प्रयत्न करतं, त्याला ऊब मिळेन असं. आणि हे पिल्लाच्या कुशीत जाण्याचा प्रयत्न करतं, पण त्याला वाटतं ती माझी आईच आहे, पण ते आई नाही त्याची. बघा ते पिल्लू आहे ते लगेच बाजूला होतं, त्याला वाटलं माझी आईच आहे गेलं त्याच्या. आणि आता लगेच त्याच्या आईकडे धाव घेतो. त्याला वाटतं माझी आईच आहे, याची आई तर इकडे दुसरीकडे आहे बघा. ऊब मिळण्यासाठी हे कुशीत जायला पाहते आणि ह्याची आई बघा इकडे बाजूला आहे, त्याला वाटतं माझी आईच आहे. बघा त्यांचं विचार विनिमय चर्चा. आता शिरला आईच्या कुशीत, आता भेटला आईकडे, तो गेला आईकडे. आता ती पण काहीतरी बोलते त्याला. नाही घेतलं त्याला कुशीत. त्याला म्हणते चल आता आपली संध्याची वेळ झालेली आहे, घरात जाऊन मी तुला मस्तपैकी बेडवर मी तुला कुशीत घेते असं त्याला म्हणते बरं का. आता त्यांची चर्चा झालेली आहे. आता कोंबड्या कुठे वळतात बघा, आता वळतात त्यांच्या निवासस्थानी. म्हणजे ए पायी ते चालल्यात, काय काय चालल्यात, तसं हे पण चाललेली आहे. ह्या पण चालल्यात त्यांच्या निवासस्थानी. बघा बऱ्याच कोंबड्या गेल्यात आणि ह्या राहिल्यात जायच्या, ह्या पण जातील आता. मित्रांनो, दुपारची वेळ आहे, 2 ला 5 मिनिटं कमी आहेत. अगदी सगळे ढाराढूर आणि पंढरपूर, कुत्र्या मांजरांपासनं व्यक्तींपर्यंत, गाया कोंबड्या, सगळे 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 जीवजंतू जेवढे आपल्या घरात आहेत तेवढे. एक माकड इकडे झोपले मण्याभाई, आणि एक पलंगावरती ब्रुनो झोपला आहे, सोफ्यावरती मणा झोपल्या आहे.
आपलं चाललं आहे वाचन. पाऊस पडत नाही आमच्याकडे, काय करावा. आहे तिकडे भरपूर पाऊस आहे. करमाळा तालुक्यामध्ये भरपूर पाऊस आहे तिकडं. बंदच नाही पाऊस तिकडचा. आमच्याकडेच नाही आहे. आता ज्या ज्वारीला कंस नाही आले, ज्या ज्वाऱ्या छोट्याच राहिल्यात, त्याला बाटूक असं म्हटलं जातं. ते बाटूक काढण्याची काही लोकांची सुरुवात ते बाटूक काढण्यात केलेली आहे. आपल्याला काय बाटूक नाही. आपली ज्वारी फार म्हणजे फार पातळ, आणि आपल्याकडे कृपा म्हणायचं, कृपा त्या निसर्गाची. बाटूक काय झालं नाही, पण लागली लोक बाटकं काढायला. तुरेनी राहणारी कामं होतील आता. ह्या वर्षी पाऊस काय कमीच पडलेला आहे. गेल्या वर्षी तर चुकून शिंपत गेलेल्याच्या ज्वारी आलेत. ह्या वर्षी तर जाणून बुजूच नाही आहे. मेहंदी काढलेली मी गेली. आपली मेहंदी किती तारखेला काढलेली मी? 4 तारखेला मेहंदी काढलेली. 15 दिवस झाले मेहंदी काढून. 16-17 दिवस मेहंदी राहिली. किंचित कुठेतरी दिसते आपल्याला. नखांची अजून राहिलेलीच आहे. ह्या हातांची तर आत्ता अशी गेली कामं वगैरे करून, राहिली तरी किंचित कुठेतरी असे. ब्रुनो असा उठून आपल्याला बघतो, परत झोपतो. उठून आपल्याला बघतो, परत झोपतो. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचे. बाय बाय मित्रांनो.